शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जूनला 350वा शिवराज्याभिषेक साजरा होतोय। या सोहळ्याच्या तयारीसंदर्भात भवानी मंडपात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपतींनी यंदाचा हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव व्हावा यासाठी आणि या सोहळ्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी सर्व शिवभक्त निष्ठेनं सेवा बजावतील असा विश्वास व्यक्त केला। आचारसंहितेमुळे प्रशासनासोबत सध्या बैठक घेणं शक्य नाही, तरीही प्रशासनाचं सहकार्य मिळेल असं त्यांनी सांगितलं। सर्व शिवभक्त रायगडावरील पालखी सोहळ्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं सहभागी होतील। सोहळ्यातील सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडतील असं त्यांनी सांगितलं। युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी महोत्सव समितीची स्वतंत्र बैठक होणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असं सांगितलं। या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महिलाही मोठ्या संख्येनं येत असतात, त्यांच्यासाठी धर्मशाळा आणि MTDCच्या खोल्यांमध्ये सोय केली जाईल असं त्यांनी सांगितलं। रायगडावरील हत्ती तलावामधील पाणी कमी आहे, त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं। संयोगिताराजेंनी 5 जूनला राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळा सुरू होईल। 6 जूनला ध्वजपूजन, ध्वजारोहण, पालखी सोहळा, शिवछत्रपतींच्या मूर्तीला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक या कार्यक्रमांसह शिवछत्रपतींच्या समाधीला अभिवादन करण्यात येणार असल्याचं नमूद केलं। या बैठकीत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार संदीप खांडेकर यांची निवड करण्यात आली। कार्याध्यक्षपदी हेमंत साळोखे आणि सुखदेव गिरी, उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण, सत्यजित भोसले, शशिकांत खुणे, चैत्राली कारेकर, कार्यकारिणी सदस्यपदी फत्तेसिंह सावंत, इंद्रजित सावंत, सागर यादव, इंद्रसेन जाधव यांची निवड करण्यात आली। या बैठकीला युवराज कुमार, शहाजीराजे छत्रपती, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, अनिल घाटके यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते।